नमस्कार, मी पल्लवी कथा किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत मल्टी कलर शेव कशी बनवायची। आता आपण बघूया ग्रीन कलर चाट मसाला फ्लेवर शेव, जी लहान मुलांना नक्कीच आवडेल। इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ। ते मी एका बाउल मध्ये काढून घेते। यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चाट मसाला अर्धा किंवा 1 टीस्पून घालू शकता। मी इथे थोडा चाट मसाला घालते आणि थोडं चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर मी इथे ग्रीन फूड कलर घेतलेला आहे, तो मी अर्धा टीस्पून घेते आणि तो या पिठात घालायचा आहे थोडासा, आणि हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आता यानंतर थोडं थोडं पाणी घालून तुम्ही हे मिश्रण छानपैकी भिजवून घ्यायचे। पाणी घालताना थोडं थोडं पाण्याचा वापर करा, नाहीतर ते पीठ मग एकदम पातळ होऊन जाईल। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डार्क किंवा लाईट कलर ऍडजस्ट करू शकता, थोडा किंवा जास्त प्रमाणात फूड कलर घालून, आणि तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही इथे घालू शकता, ग्रीन, ब्लू, रेड। आता यानंतर आपण यात घालणार आहोत गरम तेलाचं मोहन। आता आपलं छानपैकी शेवचं पीठ भिजून झालेलं आहे। आपण साच्याला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे शेवचं पीठ आपण घालतोय। आता इथे मी साचा बंद करून शेव पाडते। तेल गरम झालेलं आहे, खूप कडकही नाही करायचं, नाहीतर मग शेव जळू शकते। मीडियम हीट वरती आपल्याला शेव तळून घ्यायची आहे। छान आपली शेव फुगलेली आहे। कलर सुद्धा किती सुंदर ग्रीन असा कलर आलेला आहे। आता एका साइडने आपली शेव झालेली आहे। आता आपण ही शेव पलट करून घेऊया। आता शेव बनून रेडी झालेली आहे। वाव, किती सुंदर अशी शेव तयार झालेली आहे। अशा प्रकारे मी सर्व शेव करून घेते। यानंतर आता आपण बघणार आहोत रेड कलर गार्लिक फ्लेवर शेव। त्यासाठी पुन्हा मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। यात आपल्याला ऍड करायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि गार्लिक पावडर। मला इथे ही गार्लिक पावडर मिळाली, अहमद कंपनीची, ती मी घेतलेली आहे। याच्यात फ्लेवर अनुसार थोडी कमी जास्त तुम्ही आवडीप्रमाणे गार्लिक पावडर घालू शकता। मी अर्धा टीस्पून गार्लिक पावडर त्यात घातलेली आहे। त्यानंतर रेड फूड कलर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा टीस्पून, आणि आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्सअप करून थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जो कलर आवडत असेल तो तुम्ही तुमच्या चॉईस अनुसार घेऊ शकता। आता यानंतर आपण थोडा अर्धा चमचा थोडं गरम तेलाचं मोहन घालणार आहोत, जेणेकरून आपली शेव जी आहे ती जास्त ऑइल ऑब्झर्व करणार नाही आणि छान क्रिस्पी होईल। आता पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण शेव पाडून घेणार आहोत। तेलही गरम झालेलं आहे। आता एका साइडने आपली शेव झालेली आहे, आपण तिला फ्लिप करून घेऊ। वाव, किती सुंदर कलर आलेला आहे। लहान मुलांना ही कलरफुल शेव नक्कीच आवडेल। प्लेन आणि साधी शेव तो आपण नेहमीच खातो, पण मल्टी कलर मल्टी फ्लेवर शेव सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तेलाला फेस येणं वगैरे किंवा उकळणं बंद झालं की समजायचं की आपली शेव ही झालेली आहे। आता तेल एकदम शांत झालेलं आहे, ते बिलकुल उकळत नाही। इथे आपली शेव तयार झाली आहे। आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेऊ।
तुम्ही बघू शकता आपली शेव एकदम हाताने तोडली तरी लगेच तुटते. खूप कडकही नाही झालेली आणि खूप नरमही नाही. खूप छान अशी शेव तयार झालेली आहे. आता अशाच प्रकारे आपण सगळे शेव बनवून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपली मल्टी कलर आणि मल्टी फ्लेवर शेव तयार झाली आहे. तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, कतार किचन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.